असलेला अधिकार, पण जबरदस्ती नव्हे. एखादा मित्र आपल्या मैत्रिणीला सांगेल तू तिकडे जाऊ नको, तिथं संध्याकाळी ना जवळ करून उभी असतात. हे काय तिथं भल्याची त्याला कुठेतरी काळजी म्हणून तो सांगतोय. पण तू तुला जायचं नाही, गेलं तर कावडं म्हणून टाकेल, त्याच्या बाबतीत वागायचे तू माझीच आहे. तरी अधिकार असावा. तू खूप अभ्यास कर, तू पहिली एमपीला मदत करीन असं जेव्हा एखादा मित्र किंवा एखादी मैत्रिणी मित्राला सांगते तो पुढे नको आयुष्यात की त्याच्यामध्ये जिद्द असते, त्याच्यामध्ये जिद्द मिळण्याचं काम ती मैत्रीण करते. ही मैत्री केव्हाही चांगली आहे. अशा मैत्रिणीची उदाहरणं आपण आपल्या किशोर किशोरींना द्यायची आहे. पण त्या मैत्रीत जबरदस्ती नको, समोरच्याला डॉमिनेट करणं जे म्हणतो ते असता कामा नये. एकमेकांच्या सहवासात सुरक्षित वाटणं, हा माझं काही वाईट करणार नाही, हा मला कुठे घेऊन जाणार नाही, व्यक्तीला मला काही जाणार नाही, हे सुरक्षित वाटण्याचे आहे, बिनधास्त वाटण्याचे आहे. हे वाटणं म्हणजे मैत्री आहे. तर अशी मैत्री कुठे दिसते, किती दिसते की आपण मुलींना प्रश्न विचारणार आहोत, वृत्तपत्राच्या बातम्या सांगणार आहोत, मैत्रीच्या नावाखाली काय काय केलं जातं. मैत्री फक्त किशोर असतील असं नाहीये. एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुला एकांतात कुठे बोलवलं तरी तू जाता कामा नाही, त्यातनं काय काय धोके आहेत ते आपण आधीच सांगूया. म्हणून मी नेहमी म्हणते की उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय होते. मग आजार झाल्यानंतर धावपळ करायची त्यापेक्षा आधीच आपण त्यांचं माइंड, त्यांचं मन असं तयार करूया की असं काही पुढे जर एखाद्या व्यक्तीने तिला सांगितलं की तू तिला विचारायची तरी घरी आपल्याला सांगितलं पाहिजे. इतकी तिच्यामध्ये आपल्यामध्ये विश्वसनीयता असली पाहिजे. म्हणजे मागच्या गोष्टी घडत नाही, एकमेकाला सुरक्षित पाहिलं पाहिजे. या मित्राबरोबर मी कुठे अभ्यासाला गेली, त्याच्या घरी गेली, माझ्या घरी तो आला तर मला काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या घरी कोणी नसताना तो मला बोलावणार नाही, इतका विश्वास तिला वाटला पाहिजे. हे शिक्षण आपण तिला देणार आहोत, हे आपण तिला सांगणार आहोत की मित्राने बोलवलं याच्याने तर आपण घरात कोणी नसते, घरात कोणी नसते हे आपण सांगणार आहोत. तर अशा प्रकारे मैत्रीमध्ये मित्रता असणं गरजेचं आहे. ती असेल तरच मैत्री टिकू शकते. तर इथून आपण ती डेव्हलप करायची आहे. बरोबर. साधारण 6व्या वर्ष म्हणजे 7वी पासून सुरू झालेल्या 12वी वगैरे पर्यंत आपण धरले. ती मुलं आपल्या समोर नसतील आहे कदाचित, पण आपण त्यांना चाहना करण्यासाठी सगळं घेणार. तर निघा मैत्री आता कुठेतरी जेव्हा दुसरीतली मुलगी घरी जाऊन आईला सांगते की आईचे इथे दोघंच मागे बसतात आणि चिची करतात, म्हणजे तिला मित्र मैत्री आपण शिकवली पाहिजे. मग मी तिला सांगितलं पाहिजे बेटा असं काही नसतं ग, मी तर माझ्या मुलीला सांगितलं तू पण बस उद्याला मागे जाऊन ते गप्पा म्हणतात इथूनच. पण एखादा मुलगा एखादी मुलगी गॅलरीमध्ये काही बोलत असेल तर आई लगेच जाते, छोटे असतात मध्ये काय चाललंय, ते काय चाललंय विचारल्यानंतर मुलांना वाटतं ते काही करत नसतात, काही बोलत नसतात. पण तिथून त्यांच्या मनामध्ये काय करायचं ते ती आई करत असते, काय चाललं विचारत असते. लिखावायची आपण अशी जिथं काही आता 7व्या-8वीच्या मुलांना चित्रपटातले छोटे इन्सिडेंट आपण सांगू शकत असतो. आणि हळूहळू डेव्हलप होणार. हा काय असा ग्रुप नाही की 13 वर्ष झालं म्हणजे चला उद्या आपण 20 वाजता सुरू झाली, 8 वाजता झाला म्हणजे कम आता काही प्रॉब्लेम नाही तो का असं काही नाहीये. हे थोडं सुद्धा तिकडे तिकडे होऊ शकतं. आपण पातळी करायची, आपण बोलू शकतो त्यांना. आपल्याला जर असं आढळलं की शारीरिक आकर्षण आहे तर आपण त्याच्यापासून त्यांना परावृत्त करू शकतो. हे बघा मैत्री सुंदर नातं आहे, हे आपण मुलांना मुलींना सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये भिन्नलिंगी मैत्री एक सुंदर नातं आहे, पण त्याच्यात सांगताना आपण सांगितलं पाहिजे भिन्नलिंगी मैत्री असावी, परंतु भिन्नलिंगी मैत्री मर्यादा समजल्या पाहिजे. आपला मुलगा शेजारच्या मुलीशी खूप बोलतो आहे, घालून जाऊ नका, तो बोलणारच आहे, त्याची गरज नसते. पण आपण मर्यादा कुठून सांगितल्या पाहिजे. तिच्या घरात कोणी असताना जायचं नाही ना, मी कुठेतरी बाहेर जाते त्यावेळेस तुम्ही सांगितलं नाही पाहिजे शेजारच्या यायला बघून घ्यायला अभ्यास करत बस, म्हणजे खूप संधी दिल्यासारखं. तू खूप चांगला आहे, समाज चांगला नाहीये, मर्यादा आहे. मग मर्यादा ओलांडण्याचं काय होऊ शकतं, लक्ष्मण रेखा ओलांडण्याचं काय होतं, छोटे छोटे प्रसंग सांगा. सगळ्यात मेन हे लक्षात ठेवा तुम्ही लोकांनी सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं आपण जाणता गावाला. तुम्ही जर समजून करा मुलांची मुलींची बोलायला तर मुलांची आपण बोलू शकणार नाही.
आपण त्यांच्याशी मुक्त संवाद साधू शकणार नाही. आणि मग मुलांना बाहेर कुठेतरी ज्ञान मिळवणार कसं तरी ते वागणार. म्हणून मुलांशी आपण बोलताना मोकळं बोललं पाहिजे. त्याच्या मर्यादा काय? तुम्ही मैत्री जवळ हरकत नाही, एकमेकांच्या घरी जायला हरकत नाही, पण उद्या रस्त्याने तुम्ही बाहेर आम्ही घ्यायला लागला तर लोक नावं हे सांगितलं पाहिजे. मला माहिती आहे माझी मुलगी आहे खूप चांगली, पण लोकांना माहिती काय असं भावनिक थोडंसं त्यांना सांगितलं की माझ्या आईचा माझा विश्वास आहे. ती म्हणजे मला माहिती आहे आणि खूप चांगली आहे, बस एवढा विश्वास काफी पुरेसा आहे. असं वाटते आणि इतकी वर्षी असं नाही घडलं की माझ्याकडे येऊन नक्कीच चालत असते. नकार देणं पंचवणं नव्हतं पाहिजे. नाही म्हणणं आपला सगळ्यांचा अधिकार आहे. हा माझा विश्वास सगळ्यांचा. आपण आपल्या मुला मुलींना किशोर सांगूया. एखाद्या मुली तुला नाही आवडत तर नाही म्हण. एखादी मुलगी येते ती सांगते बाई तुला रोज मागे लागायचं, रोज मागे यायचा. रोज मागे यायचं म्हणून ते तुझ्याकडे मागे गेलंच पाहिजे का? तुला तो आवडलेला नाहीये, तुला अभ्यास करायचा काय ते दुसरी नाही सांगू शकत. एखादे चित्र करायचं सर चार तुला म्हणतात तुला मी छान चित्र शिकवतो, माझी चित्रकला लागणार नाहीये, एका मला चांगलं नाहीये. आपल्या तिथल्याच लोकांनी मला सांगितलेलं आहे. मग आपल्या मुलीला आपण शिकवलं पाहिजे की याशिवाय तुझ्या आयुष्यात येईल चित्रकलेचं सरांनी बोलवलं मग काही केल्यानंतर ती घरून सांगायचं का आपण आधीच फोटो करताना तुला की कुठल्याही व्यक्तीने एकांतात तुला बोलवलं तुला नकार देता आला पाहिजे. तुला एखादा मुलगा आवडलेला नाहीये, तू तुझ्या मागे लागतोय, फ्रेंडशिप देते का विचारतोय, तुला नाही म्हणता आलं पाहिजे. फ्रेंडशिप द्यायची ती काही बोलली नाही तरी होत राहील का? कुठून तरी समोरच पण काहीतरी थोडंसं मिळालेलं असतं. हो का मग नजरेतून असेल तो हो का सरळ काही म्हणत नाही पण काही बोलत नाही म्हणजे चालतंय तिच्या मागे गेलेलो. मी सांगा मुलींना की स्पष्ट बोला. पुढे आपण कोमताचा विषय शिकणार आहोत, त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण नकार देणं आणि नकार पचवणं. एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याने तुला नकार दिला जरुरीने आत्महत्या केली पाहिजे. एखाद्या मुलीच्या प्रेमात एखादा मुलगा पडलेला आहे आणि तुझं लग्न होऊन साथी होऊन गेली आहे आणि आपला येळा माणूस सगळीकडे मित्र येतात बरकट कर जरुरी नाहीये. असं होऊ शकेल. सणांचे नकार नाहीच का आपल्याला? मग काय करतो आपण? फक्त सणांची आपली अटॅचमेंट झालेली नसते, पण एखादं स्थळ मनातून आवडलं नसतं आपल्याला. हवाच सगळ्या सणांनी लग्न झालेलं पण नकार येतो त्यांचा आपण बसवतोच ना. कसं आहे त्या मुलाची तुझी मैत्री असेल, वाईट वागलाय धोका दिलाय काही कारण होती म्हणून नकार दिला असेल. घरच्यांच्या साथी वेगळ्या असतात, धर्म वेगळ्या असतात, नंतर त्यांना आवड असतं एकत्र म्हणून नकार दिला असेल. चांगलं काही असू शकते नेहमी धोका तुझं असं काही नाही. मग असा नकार दिला तर तो नकार असण्याची ताकद पाहिजे त्याच्या प्रेमात पडतो नाही का? आयुष्यामध्ये नकार देता आला पाहिजे. आणि कोणी नकार दिला अगदी प्रेमाच्याच बाबतीत नाही छोट्या गोष्टीच्या बाबतीत तर आपल्याला तो बसवता आला पाहिजे. तेवढी क्षमता आपण आपल्याकडे निर्माण करूया. वागण्यात बोलण्यात पारदर्शकता आणि स्पष्टता हवी. मला तू आवडत नाही, मित्र म्हणूनच आवडतो, माझ्या मागे लागू नकोस. मी माझ्या आईवडिलांना सांगेल, शिक्षकांना सांगेल, माझ्या दादाला सांगेल. स्पष्ट बोलता आलं पाहिजे. पण मुली काहीच बोलत नाही. याचाच अर्थ असा होतो अप्रत्यक्षरित्या मी जे काही करतो आहे, या मोबाईलवर फोन करतो आहे, या मुलाबाचं फूल देतो आहे, इशारे करतो आहे, काहीच बोलत नाही, फक्त रात्रीने मान खाली करते म्हणजे तिला आवडतंय. माझा नकार माझा राग माझ्या चेहऱ्यातून माझ्या वागण्यातून माझ्या स्पष्ट बोलण्यातून व्यक्त झाला पाहिजे. तर आपल्या मुलांना आपण हे पण शिकवूया तुम्ही वेगळे असेल काही असं तुझं बोलणं असं घेऊ नका. स्पष्ट आपल्याला बोलता आलं पाहिजे. मी मला छान आहे, मला छान नाही, मला आवडतं, मी मला आवडत नाही. एका मुलगा एखाद्या मुलीला आवडला असेल तर तुम्ही त्याला एका विशिष्ट एजमध्ये पण तेवढी पातळी तिच्यामध्ये बौद्धिक असेल, शैक्षणिक असेल, वयाची असेल ती निर्माण झाली असेल तेव्हा ती सगळं करणार. मग मुलांना आपण एक सांगूया की एक करताना जे धोके आहेत, जे खातखळे आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, ज्या रिस्क आहेत यावर चालू तुमचं नेमकं काम सोपं त्यांनाही सांगितल्यानंतर मग सध्या कमी कमी होत आहे तरी प्रेमने भेटणारच काय दिला बघूया त्यांचं काय करायचं. आपण छोटीशी छान स्किल बघणार सुंदर फिल्म आहे. तुम्ही ती लोड करून घ्या. तुमची याच्यात नाहीये तुमची शाळेला दाखवावं लागेल नंतर लोड करून